नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण करणार आहोत बीटाचा पराठा। आपल्या रोजच्या जेवणामध्ये चपाती असतेच असते, पण कधीतरी आपल्याला काहीतरी वेगळं, छान आणि चवदार खावंसं वाटतं आणि तो पदार्थ जास्त कटकटीचाही नसावा असंही आपल्याला वाटतं। म्हणूनच आज आपण बीटाचा पराठा करणार आहोत, सोपा आणि चवदार। सुरुवात करूया। पराठा करण्यासाठी ना मी हे बीट घेतले, हे आधी आपण कापूया आणि मग ते किसून घेऊया। आता किसणीवरती हे बीट आपण किसून घेऊया। किसण्यापूर्वी जर तुम्हाला बीटाचं साल काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता, पण मी नाही काढलेलं, कारण बीट पौष्टिक असतं, त्यामुळे मी साल काढलेलं नाही आहे त्याचं। पराठाच्या प्रमाणामध्ये आपल्याला बीट घ्यायचं आहे। मी 1 वाटीचे पराठे करणार आहे, म्हणून मी अर्ध बीट किसून घेतलेलं आहे। आता पराठ्याचं आपण पीठ मळून घेऊया। एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय मी। 1 चमचा तांदळाचं पीठ आहे। 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट आहे। 1/2 चमचा बडीशेपची ही पूड आहे। 1/2 चमचा धण्याची पूड आहे ही। छोटा 1/2 चमचा मीठ घालते मी, अंदाजाने घालूया। आणि हे अर्ध लिंबू घेतलंय मी, थोडं पिळणार आहे त्यामध्ये। बीट गोड असतं आणि आपण त्याच्यामध्ये लिंब पण पिळलेलं आहे, त्यामुळे आपला पराठा गोड आंबट असा रुचकर होतो एकदम। आधी हे कोरडे पदार्थ आपण मिक्स करून घेऊया। आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचं पीठ मळून घेऊया, डो करूया त्याचा। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओज आवडत असतील तर मेसेज करा, कमेंट करा, म्हणजे मलाही कळेल की मी जे व्हिडिओ करते ते दर्शकांपर्यंत पोहोचतायत आणि त्यांना ते आवडतं आहे। मध्यम पीठ मळून घेऊया आपण आता। तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आपलं बीट किसून झाल्यानंतर ते बीट मी पातळ फडक्यामध्ये घालून थोडंसं पिळून घेतलं आणि तो जो ज्यूस आला होता ना थोडाफार, तो मी आमटी करण्यासाठी वापरणार आहे। तो ज्यूस आपण टाकून द्यायचा नाही, पौष्टिक असतो, तो मी आमटी करण्यासाठी वापरणार आहे। आता पराठ्याचं पीठ मळून झालेलं आहे आपलं, आता पराठे करायला घेऊया। पीठ छान मळून झालंय, आता पराठे करायला घेऊया। मध्यम आकाराचा मी गोळा घेतलाय। कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये मी हे लोळवते हा गोळा आणि थोडासा लाटून घेऊया। तेल घालूया। पुन्हा गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये लोळवूया आणि पराठा लाटूया। मी पराठा ना त्रिकोणी लाटणार आहे।
कोणत्याही आकाराचा पराठा करू शकता तुम्ही. मी त्रिकोणी करणार आहे. आणि हा पराठा आहे त्यामुळे एकदम जास्त पातळ नाही करायचा, चपातीसारखा, जरा जाडच ठेवायचा. पराठा आपला करून झालेला आहे. आता तव्यावरती आपण हा छान शेकून घेऊया. सध्या आपण 3 पराठे केलेले आहेत. आता हे पराठे आपण गॅसवर शेकून घेऊया. पराठा शेकण्यासाठी मी मध्यम गॅसवरती हा तवा ठेवलेला आहे आणि तवा तापला की आपण पराठा त्यावर टाकणार आहोत. हा पराठा ना मध्यम आणि स्लो गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचा, गॅस वाढवायचा नाही. आपण पराठ्याच्या पिठामध्ये 1 चमचाभर तांदळाचं पीठ घातले, त्यामुळे आपले पराठे एकदम छान खुसखुशीत होतात. पराठा आपला छान फुगला सुद्धा आणि त्याला पदर पण सुटलेले आहेत, कारण आपण घडीचा पराठा केलेला आहे. पदर सुटलेले आहेत ना, कालचा पूर्ण आतमध्ये जातो एवढे पदर सुटलेले आहेत आपल्या पराठ्याला. पराठा झालेला आहे, काढून घेऊया आपण आता तो. पदर सुटलेला असा सुंदर आपला खरपूस पराठा आपला तयार आहे. दुसरा पराठा टाकूया. तवा आपला तापलेलाच आहे. दुसरा पराठा आपण तयार टाकूया. थोडा पराठा भाजला की नंतर आपण तेल लावायचं, म्हणजे पराठा छान असा खरपूस आणि खुसखुशीत होतो. या दुसऱ्या पराठ्याला पण आपले पदर सुटलेले आहेत. पूर्ण कांदा आतमध्ये जातोय. दुसरा पराठा पण आपण काढून घेऊया. सगळे पराठे आपण असे करून घेऊया.
आपले खुसखुशीत आणि चवदार बीटाचे पराठे तयार आहेत। सोबत आपण मोडाच्या मुगाची आमटी दिलेली आहे। मगाशी बीटाचा रस काढला तो या आमटीमध्ये वापरलेला आहे। रेसिपी आवडली असेल तर शेअर आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार।